पांढरकवडा पोलिसांनी ग्रामस्थांचे मदतीने मोटार सायकल चोरास रंगेहात पकडले। दिनांक 9 मे 24 रोजी रात्रीचे सुमारास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कॉलर नामे इम्तियाज नुराली जिवानी वय 36 वर्षे राहणार मोहदा यांनी डायल 112 वर कॉल करून त्यांची मोटार सायकल क्रमांक MT29K6646 ही चोरी गेली असल्याची माहिती दिली। वरून कर्तव्यावर हजर असलेले ग्रेड पोलीस उपनिरीक्षक देवाजी कुमरे यांनी पोलीस स्टाफसह मोहदा येथे जाऊन अशाच प्रकारे मनोज मारुती ढोंगे राहणार मोहदा यांचे घरासमोर ठेवलेली MT29CC 2233 मोटार सायकल चोरी करून सराटी राळेगाव मार्गे पळून जाणाऱ्या चोरास मोहदा येथील ग्रामस्थांचे मदतीने पकडून मोटार सायकल चोर व MT29CC 2233 मोटार सायकल ही ताब्यात घेतली। ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे ज्ञानेश्वर रमेश नेहारे वय 25 वर्षे राहणार आपटी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यास पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीचे उत्तर दिले। त्यानंतर त्याने मोहदा येथून दुसरी मोटार सायकल चोरून बायपास रोडच्या बाजूला उभी केली असल्याचे सांगितले। वरून पोलीस व ग्रामस्थ तेथे गेले असता कॉलर नामे इम्तियाज नुराली जिवानी यांची चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक MT29K6646 ही मिळून आली। तेव्हा पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करून दोन्ही फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे क 531/2024 कलम 379 भादवी व 532/2024 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असून सध्या आरोपी पोलीस अटकेत आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पीयूष जगताप साहेब, SDPO श्री रामेश्वर व्यंजने साहेब, पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे साहेब यांचे मार्गदर्शनात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक देवाजी कुमरे, पोलीस स्टाफ मारुती पाटील, सचिन काकडे, राजू बेलेवार, राजू मुत्यालवार, छंदक नवर, शरद शिवणकर यांनी केले असून पुढील तपास पोलीस हेड कान्स्टेबल सुनील कुंटावार व विजय राठोड करीत आहेत। रुंझा प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज।